आतापर्यंत 87 एन्काउंटर करणारे हे पोलीस अधिकारी एकेकाळी प्लंबर होते। ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही गोष्ट आहे दया नायक यांची। मुंबई पोलीस दलातील एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाणारे आणि कधी काळी एका सामान्य प्लंबरचे काम करणारे दया नायक आज 31 जुलै रोजी पोलीस दलातून निवृत्त होत आहेत। विशेष म्हणजे निवृत्तीच्या अवघ्या 2 दिवस आधी त्यांना ACP पदी बढती मिळाली। ही बढती त्यांच्या दशकानुदशकांच्या संघर्षमय कारकिर्दीचा आणि ध्येय वेडेपणाचा गौरव आहे। कर्नाटकातील एका छोट्या गावात जन्मलेल्या दया नायक यांनी 7वी पर्यंत तेथे शिक्षण घेतले। त्यानंतर 1979 मध्ये कामाच्या शोधात ते मुंबईत आले। हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते इतर मिळेल ते काम करत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले। गोरेगावच्या महानगरपालिकेच्या शाळेतून त्यांनी 12वी पूर्ण केली आणि नंतर अंधेरीच्या CES कॉलेजमधून पदवी संपादन केली। प्लंबर म्हणून काम करत असतानाच त्यांचा काही पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क आला आणि तिथूनच त्यांना पोलीस दलात रुजू होण्याची प्रेरणा मिळाली। 1995 साली MPSC परीक्षा उत्तीर्ण करून दया नायक PSI म्हणून पोलीस दलात दाखल झाले। जुहू पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तत्कालीन अधिकारी प्रदीप शर्मा यांनी त्यांच्यातील विशेष क्षमता ओळखली आणि तेथूनच एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली। विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले आणि रवींद्र आंग्रे यांच्यासारख्या इतर एन्काउंटर स्पेशलिस्टसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं। दया नायक यांनी आपल्या कारकिर्दीत 87 एन्काउंटर केले आहेत। यामध्ये त्यांनी दाऊद टोळीतील 22 आणि छोटा राजन टोळीतील 20 गुंडांचा खात्मा केला आहे। कंदाहार प्लेन हायजॅक आणि मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासातही त्यांचा सहभाग होता। मात्र गेल्या 21 वर्षांपासून त्यांची सर्व्हिस गन म्यानेत राहिली आहे, कारण 2004 मध्ये मालाडमधील एका गुंडाला पकडण्याच्या ऑपरेशननंतर त्यांनी आपल्या गनचा वापर केल्याची नोंदच नाही। एक सामान्य प्लंबर ते मुंबई पोलीस दलातील ACP दया नायक यांच्या या प्रवासाबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवाकाळ।